विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी रासायनिक खतांची दरवाढ कमी करण्याबाबतचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित केला। जागतिक बाजारातील कच्च्या मालाच्या दरवाढीचं कारण देत कंपन्यांनी युरिया, डीएपी आणि अन्य रासायनिक खतांच्या 50 किलोच्या प्रत्येक बॅगेच्या दरात 240 ते 245 रुपयांपर्यंत वाढ केली आहे। त्यामुळे या खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, मका यासारख्या पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। रासायनिक खतांचे दर नियंत्रित ठेवण्याकरता आणि शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी शासनानं कोणती उपाययोजना केली असा प्रश्न आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला। यावर खुलासा करताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खतांचे दर आणि त्यावरील अनुदान ही बाब केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्याचं स्पष्ट केलं। अनुदानित खतांच्या किमती कमी व्हाव्यात यासाठी खतांच्या किमतीवरील जीएसटी माफ करण्याबाबत केंद्र शासनाला 11 फेब्रुवारी 2025च्या पत्रान्वये विनंती करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं।